पुरुषं चैव। रिकॉर्डिंग चालू हो गया ना? हाँ। प्रकृतिं पुरुषं चैव विद्धिनादि उभावपि विकारांश गुणाश्चैव विद्धि प्रकृती संभवान। भौतिक प्रकृती आणि जीव हे दोन्ही अनादी असल्याचे जाण. त्याचे विकार आणि त्रिगुण हे भौतिक प्रकृतीपासून उत्पन्न होतात. ह्याच्याबद्दल आधी काही चर्चा झाली आहे का? विकार, त्यानंतर अनादी, कुठल्या श्लोकात चर्चा झाली आहे? अनादी आणि विकार दोन्ही गोष्टींची चर्चा झालेली आहे. जेव्हा आपण क्षेत्रज्ञ बद्दल चर्चा करत होतो त्यावेळेस तिसऱ्या श्लोकामध्ये भगवंत अनादी आणि विकार या दोन्ही गोष्टींची चर्चा करतात. तिथे आपण अनादी आणि विकार हा शब्द जो आहे हा कोणासाठी जाणलाय? परमात्म्यासाठी जाणलेला आहे. बरोबर. 13वा श्लोक जो आहे, बरोबर, त्याच्यामध्ये आपण जे गुण पाहत होतो आणि त्याचबरोबर जे अनादी आहे त्याच्याबद्दल चर्चा केली होती. आपण आत्मा आणि परमात्मा दोन्ही अर्थ पाहिले होते आणि विशेष करून इथे परमात्माची चर्चा होते. प्रभुपादांनी सांगितलेले आहे. आता तुम्ही जर तात्पर्याची शेवटची लाईन पाहिली तर प्रभुपाद लिहितात की इथे विशेष करून परमात्माची चर्चा होत आहे. आता आपण जी चर्चा करत आहोत ही जीवाबद्दलची चर्चा होत आहे. तो जीव जो आहे हाही अनादी आहे. त्यामुळे आपण काय म्हणतो? जीवेर स्वरूप होय. सॉरी, आपण काय म्हणतो? जीवाचं स्वरूप काय? सत, चित आणि आनंद आहे. सत म्हणजे सनातन, चित म्हणजे पूर्णपणे शाश्वत ज्ञानमय, आणि आनंदमय म्हणजे आनंद. तर त्यातला सत जो ऍस्पेक्ट आहे, सत जो प्रकार आहे त्याच्याबद्दल विषय चर्चा होतीये की कशा प्रकारे जीवात्मा सुद्धा अनादी आहे. प्रकृतीम पुरुषम चैव विद्धीनादी उभावपी. तो विधी अनादी, अनादी म्हणजे अनादी म्हणजे प्रारंभापासून आहे, किंवा अनादी. अनंत या शब्दाचा अर्थ काय होतो? अनंत म्हणजे ज्याला त्याचं मोजमाप होऊ शकत नाही, जो अनंत आहे. तर भगवंत जे आहेत हे अनंत आहेत. तशाच प्रकारे जीवात्माचा कालावधी सुद्धा आपण मोजू शकत नाही. जीवात्मा हा भगवंतांपासून आला आहे. जीवात्मा जो आहे हा भगवंतांचा अंश आहे, पण त्याची सुरुवात कधी झाली होती त्या माहित नाहीये. आणि तो किती कालावधीपासून इथे आहे भूतलावरती, की म्हणजे या भगवंतांच्या प्रकृतीमध्ये, सृष्टीमध्ये कधीपासून आहे हेही माहीत नसल्यामुळे त्या जीवात्म्याला सुद्धा अनादी म्हणजे त्याचा आधी कशी सुरुवात कधी झालेली आहे ती आपण समजू शकत नाही. इथे दोन गोष्टी सांगितल्या आहेत की त्याचे अनादी जे आहे जीवात्मा आणि प्रकृती हे दोन्हीही अनादी असल्याचे जाण. त्यांचे विकार आणि त्रिगुण हे भौतिक प्रकृतीपासून उत्पन्न होतात. पण जीवात्म्याचे, भगवंतांचे जे विकार आहेत, भगवंतांचे गुण जे आहेत हे आध्यात्मिक आहेत, जे आपण त्या विकारांबद्दल चर्चा केली होती. पण इथे जे विकार आहेत ते प्रकृतीपासून निर्माण होतात, हे जाणून घेणं गरजेचं आहे. भौतिक प्रकृती आणि जीव हे दोन्ही अनादी असल्याचे जाण. त्यांचे विकार आणि त्रिगुण हे भौतिक प्रकृतीपासून उत्पन्न होतात. त्यामुळे जीवात्म्यामध्ये जे भौतिक गुण दिसतात, किंवा सत्वगुण, रजगुण आणि तमोगुण, हे तिन्ही गुण जे आहेत हे भौतिक प्रकृतीपासून निर्माण होत आहेत. तात्पर्य: या अध्यात्मातील ज्ञानाने मनुष्य क्षेत्र आणि शरीराचा ज्ञाता आत्मा आणि परमात्मा हे दोन्ही क्षेत्रज्ञ यांना जाणू शकतो. शरीर हे कार्यक्षेत्र आहे आणि ते भौतिक प्रकृतीपासून बनलेले आहे. बरोबर आहे. शरीर हे कार्यक्षेत्र आहे आणि ते भौतिक प्रकृतीपासून बनलेलं आहे. देह धारण केलेला आणि देहाच्या कार्याचा उपभोग घेणारा जीव म्हणजे पुरुष होय. आता इथे पुरुष या शब्दाची एक व्याख्या जी दिली जाते ती म्हणजे जो देह धारण केलेला आहे, म्हणजे आत्मा, ज्याने देह धारण केलाय तो. आणि त्याचबरोबर देहाचा उपभोग घेणारा जो आहे, कोण देहाचा उपभोग घेतोय? आत्मा. त्यामुळे तो पुरुष आहे असं म्हणण्यात आलेलं आहे. तो आणि परमात्मा हे दोन क्षेत्रज्ञ असतात. अर्थात जीव आणि परमात्मा या भगवंतांच्या दोन भिन्न अभिव्यक्ती आहेत. जीव म्हणजे भगवंतांचे शक्ती तत्व आहे, तर परमात्मा हा त्यांचा स्वांश आहे. स्वांश म्हणजे स्व अंश, म्हणजे स्वतः, वेगळं नाहीये काही ते.
स्वांशचा अर्थ बऱ्याच वेळा असा समजला जातो की त्यांचा अंश आहे, त्यांचा जो आहे तो भाग आहे. तर तसं नाहीये. स्वांश हा जो शब्द आहे तो म्हणजे भगवंतांचा स्वतःचा अवतार किंवा भगवंतांचा जो अंश आहे, भगवंतच आहे, त्यांच्यात त्यात काही जास्त फरक नाहीये. जीव आणि प्रकृती दोन्हीही नित्य आहेत, अर्थात ते सृष्टीच्या उत्पत्तीपूर्वीही अस्तित्वात होते. जीव आणि भौतिक सृष्टी दोघेही भगवंतांचीच शक्ती आहेत, परंतु जीव हे पराप्रकृतीमधील मधील आहेत. ते हे जगत व्यक्त होण्यापूर्वीही जीव आणि भौतिक प्रकृती दोन्हीही अस्तित्वात होते. आता जेव्हा असं म्हटलं जातं तर हे जगत निर्मिती म्हणजे कधी, तर जेव्हा प्रलयानंतर महाविष्णूच्या शरीरामध्ये पूर्णपणे स्तुप्त अवस्थेमध्ये पूर्ण जीवात्मा आणि ब्रह्मांड चालले जातात, त्याच्यानंतर पुन्हा त्या प्रकृतीची निर्मिती होते. ते पूर्णपणे त्याचा प्रलयामध्ये पूर्णपणे संहार झालेला आहे, पूर्ण नष्ट झालेला आहे, आणि त्यानंतर पुन्हा ती प्रकृती निर्माण होते. तेव्हा जेव्हा श्वास सोडला जातो महाविष्णूच्या शरीरातून, सर्व ब्रह्मांड बाहेर येतात, आणि त्या ब्रह्मांड बाहेर आल्यानंतर ब्रह्मा जी आहेत त्या प्रत्येक ब्रह्मांडाचे ब्रह्माजी जे आहेत ती उत्पत्ती करतात, आणि त्यानंतर पूर्ण जी सृष्टीची निर्मिती हळूहळू पुन्हा सुरू होते. जसं आपण भागवतात ऐकतो की सृष्टीची निर्मिती झाली, ब्रह्माजींच्या वेगवेगळ्या शरीराच्या भागातून वेगवेगळे जीवात्मा बाहेर आले, आणि त्यानंतर पूर्ण सृष्टीची निर्मिती झाली. तर ती सृष्टीची निर्मिती पूर्वी ही जीवात्मा होते, म्हणजे कशा स्तुप्त अवस्थेमध्ये जीवात्मा होता, तो ऍक्टिव्ह नव्हता, तो स्तुप्त अवस्थेमध्ये होता, आणि तेव्हा पुन्हा सृष्टीची निर्मिती झाल्यानंतर तो पुन्हा जागृत अवस्थेमध्ये आला, आणि जागृत अवस्थेमध्ये हा जीवात्मा जो आहे हा अशा अशा प्रकारे हा जीवात्माची सुरुवात कधी झाली हे कोणी जाणू शकत नाही. त्यामुळे जीवात्मा जो आहे हा अनादि आहे. अनादि म्हणजे भरपूर कालावधीपासून हा जीवात्मा जो आहे हा आहे, अनंत कालावधीपासून हा जीवात्मा इथे उत्पन्न झालेला आहे किंवा प्रकट आहे. बरोबर बरोबर. हम्म. तर ज्या प्रकारे आपण प्रकृती जसं जीवात्म्याची चर्चा करतोय तशाच प्रकारे प्रकृती सुद्धा, जरी ती प्रकृती निर्माण होते आपण असं म्हणतोय, पण ती प्रकृती सुद्धा अनंत कालावधीपासून आहे. हा बरोबर ना. आता एकच जीवात्मा इच्छा नाही करत आहे, असे करोडो करोड जीवात्मा त्यांनी इच्छा केलेली आहे, आणि अनंत कालापासून जीवात्मा इच्छा करतायत. त्यामुळे भगवंतांनी ही गोष्ट बनवून ठेवली. त्यामुळे प्रभुपाद नेहमी उदाहरण देताना जेलचं उदाहरण द्यायचे. म्हणजे जेलमध्ये गेल्यानंतर आपल्याला त्रास होतो हे माहिती आहे, तरीही चुका करतात, तरी कुठल्या तरी अनर्थापोटी काहीतरी अपराध करून तो व्यक्ती जेलमध्ये जातो. मग हे जेल कधी नव्हतंच का? जेल हे अनंत काळ, म्हणजे जेव्हा भगवंत कृष्ण होते तेव्हा पण जेल होतं, त्यानंतर म्हणजे जेव्हा पण जेल ही गोष्ट होतीच. त्यामुळे प्रकृतीची ही जी भौतिक प्रकृती विशेष करून ही भगवंतांचं ते एक्सपान्शनच आहे, ते इटर्नल एक्सपान्शन आहे, ते सनातन आहे, आणि ते एक्सपान्शन नेहमी होतं. त्यामुळे जीवात्मा हा चूक करणार आहे आणि तो तिथे जाणार आहे, तिथे वेगवेगळ्या प्रकारची पनिशमेंट भोगून तो पुन्हा माझ्याकडे येणार आहे, हे भगवंतांनी सांगितलंय. तर तुमचं अशी इच्छा असेल की भगवंतांनी त्याच वेळेस ती प्रकृती पण निर्माण करायला नको होती, आणि त्याचबरोबर भगवंतांनी मलाही अशी बुद्धी द्यायला नको होती. तेवढं स्वातंत्र्य भगवंतांनी दिलंय, नाही तर तेही काढून टाकलं तर जीवात्मा म्हणे माझ्याकडे स्वातंत्र्यच नाहीये, मग मी का तुमचा अंश बनू. त्यामुळे भगवंतांनी तेवढं स्वातंत्र्य दिलंय की तू इच्छा व्यक्त कर, तुझी इच्छा मी पूर्ण करणार आहे. ठीक आहे. हे जगत व्यक्त होण्यापूर्वी जीव आणि भौतिक प्रकृती दोन्ही अस्तित्वात होते. भौतिक प्रकृतीचा पुरुषोत्तम भगवान महाविष्णूंमध्ये विलय होतो, आणि जेव्हा आवश्यकता असते तेव्हा महत तत्वाच्या माध्यमातून ती प्रकट होते. त्याचप्रमाणे जीवही महाविष्णूमध्येच अस्तित्वात आहे, आणि ते बद्ध असल्या कारणाने भगवत सेवेपासून विन्मुख असतात. त्यामुळे त्यांना आध्यात्मिक जगतामध्ये प्रवेश दिला जात नाही, परंतु सृष्टीची पुन्हा उत्पत्ती झाल्यावर त्यांना भौतिक जगतात कर्म करून वैकुंठ लोकात प्रवेश करण्यास योग्य बनण्याची संधी दिली जाते. हेच भौतिक सृष्टीचे रहस्य आहे. वस्तुतः जीव ही भगवंतांचे आध्यात्मिक अंश आहेत, परंतु विद्रोही स्वभावामुळे ते भौतिक प्रकृतीमध्ये बद्ध होतात. भगवंतांचे अंश असणारे हे जीव भौतिक प्रकृतीच्या संपर्कात कसे येतात या गोष्टीला खरोखरही महत्व नाही. सगळ्यात महत्वाची गोष्ट, ते कसे येतात त्याला महत्व नाहीये, आता आल्यानंतर काय करायचं त्याला महत्व आहे. तथापि जीव कसे आणि या का भौतिक प्रकृतीच्या संपर्कात येतात हे भगवंत जाणतात.
शास्त्रामध्ये भगवंत सांगतात की जे भौतिक प्रकृतीद्वारे मोहित होतात ते अस्तित्व राखण्यासाठी अतिशय कठीण संघर्ष करीत असतात. तथापि या काही श्लोकातील वर्णनावरून आपण निश्चितपणे जाणले पाहिजे की त्रिगुणांद्वारे उत्पन्न होणारे प्रभाव आणि सारे विकार हे भौतिक प्रकृतीद्वारेच उत्पन्न होतात. जीवांचे स्थिर जीवांचे सारे विकार आणि सारी वैविधता शरीरांमुळे प्रकट होते. आत्मतत्वाच्या दृष्टीने तर सारे जीव एकसारखेच आहेत. आत्मतत्वाच्या दृष्टीने सारे जीव जे आहेत हे एकसारखेच आहेत. आपण मागच्या क्लासमध्ये पाहिलं होतं की प्रत्येक जीवात्मा भिन्न आहे. इथे हे सेंटेन्स का म्हणले की आत्मतत्वानुसार सर्व जीव जे आहेत हे सारखेच आहेत, कारण सगळे भगवंतांचे अंश आहेत म्हणून. अजून प्रत्येकाबरोबर परमात्मा हा नेहमी वास करत असतात. बरोबर, भौतिक प्रकृतीच्या संपर्कात आल्यानंतर त्यांच्यामध्ये ती भिन्नता आहे, पण तसे सर्व जीव जे आहेत हे समानच आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे आत्मतत्व हा शब्द महत्वाचा आहे. आत्मतत्व म्हणजे मी जीव भगवंतांचा दास आहे, किंवा जीवात्मा मी शरीर नसून आत्मा आहे, किंवा आत्म्याचा भगवंतांशी संबंध जोडणे हे अतिशय महत्वाचं आहे. तर त्यामुळे त्या आत्मतत्वाच्या समजण्यानुसार प्रत्येक जीवात्म्याचा भगवंतांशी संबंध जोडणे, कोणत्याही शरीरात असू देत, कोणत्याही प्रकारचे विकार त्याच्यामध्ये असू देत, ते आत्मतत्वाच्या त्या तत्वानुसार ते सारखेच आहेत. पण त्याची विचार, त्याची निवड, त्याच्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या भिन्नता आहे ह्या गोष्टीमध्ये. कोणाला काही प्रश्न आहे श्लोक क्रमांक 20 वर? आपण इथे प्रकृती आणि पुरुष या दोघांची चर्चा केली आहे की हे दोन्ही गोष्टी ज्या आहेत ह्या अनादी कालावधीपासून आहेत आणि त्यांच्यामध्ये जे विकार निर्माण होतात हे भौतिक प्रकृतीपासून निर्माण झालेले विकार आहेत. तसं उदाहरण द्यायच्यासाठी आपण पाहतो की जेव्हा पावसाचं पाणी पडतं, जोपर्यंत ते भौतिक प्रकृतीच्या संपर्कात येत नाही तोपर्यंत ते शुद्ध अवस्थेमध्ये असतं. जसंही ते भौतिक प्रकृतीच्या संपर्कात येतं ते गढूळ होतं, त्याच्यामध्ये अशुद्धता येते. त्याच प्रकारे जसा जीवात्मा जो शुद्ध अवस्थेमध्ये होतो त्याचे विकारही शुद्ध होते. त्या परिस्थितीमधून जेव्हा तो भौतिक प्रकृतीच्या संपर्कात येतो त्याचे भौतिक प्रकृतीद्वारे तो 3 गुणांच्या अधीनतेमध्ये येतो आणि त्याचबरोबर त्याचे विकार जे आहेत ते सुद्धा 3 गुणांनुसार असतात. आपण ह्याच्या आधी जे विकार पाहिलेत आध्यात्मिक भगवंत परमात्माचे विकार जे पाहिलेत ते कोणते कोणते आहेत? त्याआधी आपण विकार पाहिलेले आहेत. ते कोणते विकार पाहिलेत? आपण चर्चा केली होती त्या श्लोकावर. सत्वरजतम 3 विकार येतील तो. नम्रता, निरहंकार, अहिंसा, सहनशीलता, सरळता, आध्यात्मिक गुण. ज्ञानाचे विषय आहेत. एक मिनिट, विकारांबद्दल नाही, भगवंतांचे नाही आहेत हे आध्यात्मिक जीवात्मा जो आहे, जो शुद्ध अवस्थेतला जो जीवात्मा आहे त्याच्याबद्दलची चर्चा केलेली आहे. 13.20 प्रभू. बरोबर, विकार नाही, भगवंतांचे विकार नाही आहेत हे सुद्धा जीवात्म्यातले जे विकार आहेत त्याच विकारांबद्दल चर्चा केलेली आहे. आणि विकार म्हणजे त्याचं ते भगवंतांमध्ये दिसू शकत नाही. विकार हे भगवंतांसाठी लागू होत नाहीयेत. पंचमहाभूते, मिथ्या अहंकार, बुद्धी, अव्यक्त 10 इंद्रिय आणि मन, 5 इंद्रिय विषय, इच्छा, द्वेष, सुख, दुःख, समूह, चेतना आणि धैर्य या सर्वांनाच त्याच्या विकारांसहित संक्षिप्ताने क्षेत्र असे म्हटले जाते. क्षेत्र या शब्दाची आपण व्याख्या जेव्हा पाहिली होती त्याच्यामध्ये आपण पाहिलं की कसे हे वेगवेगळे विकार जे आहेत त्याचबरोबर जी भौतिक महत्त्व जे आहे किंवा प्रकृती आहे याद्वारे जी निर्मिती होती तो म्हणजे क्षेत्र आहे. तर ते क्षेत्र जे आहे ते आपण पाहतोय की हे अनादी कालापासून आहे, हे जे आहे हे निरंतर आहे. हरे कृष्णा प्रभूजी. हरि बोल. अनादी म्हणजे सनातन आपण म्हणू शकतो. हरे कृष्णा. विकार म्हणजे जे जसं एखाद्याला विकार झालेला आहे म्हणतो आपण,
ताप आला, थंडी आली, काहीतरी हे झालं, तशा प्रकारे हे मनुष्यामधले जे विकार आहेत, द्वेष, सुख, दुःख, जे काय आहे ते मिथ्या अहंकार, हे विकार आहे सर्व. सत्वर षडरूपू, सत्वतम हरे षडविकार कृष्णा असे म्हटलं प्रभुजी. जातं. हा, हरे कृष्णा प्रभुजी. गुण नाही, निर्गुण, दुर्गुण जे म्हणू शकतो आपण, किंवा जे अनर्थ म्हणू शकतो आपण त्याच्यातले. हा, बरोबर आहे. सुख पण अनर्थच आहे, तो पण विकार आहे, खूप मोठा विकार आहे. सुखेशु अनिद्विग्न मना दुःखेशु विगत स्पृहा का म्हटलंय भगवंतांनी? दोन्ही करायचं नाही आहे. जास्त शोक पण नाही करायचा आणि जास्त दुःख पण व्यक्त नाही करायचं, आणि जास्त आनंदही व्यक्त नाही करायचा. ठीक आहे. काही प्रश्न आहे कोणाचा? प्रभूजी, Yes, bro. आवाज का देत नाही आवाज येत तुम्हाला? नाहीये, एक मिनिट. हरे कृष्णा. आणि तुमचा आवाज येतोय मला, आमचा नाही, आवाज एक मिनिट, येतोय का आवाज तुम्हाला? अजून पण येत नाहीये. हरे कृष्णा प्रभुजी. हरे कृष्णा. मी कनेक्ट केलं ना? आवाज नाही येतो का प्रभुजी? हरी बोल. हरे कृष्णा. बोला प्रभुजी. हरे कृष्णा. हरे कृष्णा. ते फुल आहे, व्हॉल्यूम फुल आहे. हा प्रभुजी, हरी बोल. आपला आवाज जात नाही माताजी, त्यांना ऑनलाईन भक्तांचा आवाज जात नाही. हरे कृष्णा. कामठे माताजी हँड रेज करा, म्हणजे प्रभूजींना कळेल. आपला आवाज जात नाहीये त्यांच्यापर्यंत. नाही, आवाज येत नाहीये. हरे कृष्णा. हरे कृष्णा. नाही येत आहे. प्रॅक्टिस करून पण काही फायदा नाही, आवाजच जात नाही तर. येतोय की? केलं असेल आपल्याला. माझा आवाज येतोय, तिकडून येत नाहीये. हो, बरोबर. ऐकू येतं की? येतोय. हरे कृष्णा. हा, हरे कृष्णा प्रभुजी. होय. हरी बोल. त्याच्यात येत नाही. पण आपल्यामध्ये येतो ना प्रभू आवाज, त्यांनाच नाही चालला वाटतं. या इधर माताजी. आवाज नहीं आ रहा है. चिन्ह नाही येते. अपने साउंड सिस्टम में आवाज आना चाहिए. आपला येतोय, आपला हा, त्यांना जात नाही, त्या तिकडचा येतोय आपल्याला. हो, आणि प्रभूजींना आपला नाही चाललाय. हात रेस्ट करून पण काही फायदा नाही, कारण आपला आवाज हरे हा, कृष्णा. आवाजच जात नाही, बरोबर आहे. हात रेस्ट करून काय फायदा नाही. प्रॉब्लेम असेल तर. स्पीकर को कनेक्ट नहीं हुआ, लैपटॉप में आ रहा है आवाज. महेश को बोला. हरे कृष्णा. हरे कृष्णा. हरे कृष्णा. हरे कृष्ण, हरे कृष्ण, कृष्ण कृष्ण, हरे चालेल ना आता. हरे राम, राम राम, हरे हरे. पण त्यांना आवाज जाणार का त्यानंतर? तुमचं चाललंच आहे टाईप ना. करा माताजी क्वेश्चन. प्रभूजींचा आवाज येतोय ना, क्वेश्चन हा. टाईप करून USB काढा. टाकून द्या, प्रभूजी देतील आन्सर. बघतील ना बोला आता प्रभुजी, प्रभू. करते. नाही, हरे कृष्णा. टाकून द्या की युएसबी काय आहे ते कनेक्शनची काढून, ते ब्लॅक वायरची पाठीमागची ती काढा. हरे कृष्णा. हरे कृष्णा. हरे कृष्णा. हरे कृष्णा. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम राम राम. येतो ना आवाज, येतो हरे की? कृष्णा. हरे कृष्णा. हरे कृष्णा. हरे कृष्णा. येस, बोला. मग कोणाचा प्रश्न आहे? हरे कृष्णा. येतोय प्रभूजी आवाज? हो येतोय, बोला बोला. कृष्णा. प्रभूजी, आता इथे जे प्रकृतीचं वर्णन केलं गेलेलं आहे ना, तर जे भगवद्गीतेचे 5 विषय आहेत, ईश्वर, जीव, प्रकृती, मग ही जी विषयामधले प्रकृती विषय एक मिनिट आहे ना. माताजी, एक मिनिट थांबा थांबा. बोला माताजी. तर मग ही चर्चा ह्या भौतिक प्रकृती विषयी आहे का? म्हणजे जो प्रकृती विषय आहे भगवद्गीतेच्या विषयांपैकी एक विषय जो आहे प्रकृती, तर ते भौतिक विषय आहे, भौतिक प्रकृती विषयी आहे का तो विषय?
चर्चेचा. पुन्हा एकदा विचारा माताजी. हरे कृष्णा. हा विचारा. हा प्रभूजी, इथं जे आपल्या भगवद्गीतेचे जे 5 विषय आहेत ना, ईश्वर, जीव, प्रकृती, काल आणि कर्म, तर जो बरोबर. त्या विषयापैकी जो प्रकृती विषय आहे ना, तर तो विषय भौतिक प्रकृती विषयी आहे का, म्हणजे चर्चा हो भगवद्गीतेमध्ये? हो, ती पूर्णपणे भौतिक प्रकृतीबद्दल चर्चा आहे. ठीक आहे. ठीक आहे प्रभूजी. हा अजून माझा यस माताजी. दंडवत प्रणाम प्रभूजी. जसं आपण कान, शब्द असं विषय, इंद्रियांचे जे विषय आहेत, म्हणजे डोळ्यांनी कसं आपण पाहू शकतो किंवा जिभेने चव घेऊ शकतो, तसं जे हे इच्छा, द्वेष, सुख, पंचमहाभूतांचे जे प्रतीक असणारे विकार आहेत, ते असं उदाहरण देऊन सांगता येईल का प्रभूजी? पंचमहाभूतांच्या विकारांबद्दल चर्चा नाही होत्या. नाही होते, पण ते नाही का इथे सांगितलंय की पंचमहाभूतांचे प्रतीक असणारे विकार म्हणजे काय, तर द्वेष हे सांगितलेत ना, हे असे विकार असतात, ताप येणं वगैरे तुम्ही आता बोलले. तर ते जसं इंद्रियांचे विषय कसं आपण कानाने ऐकतो असं समजतं आपल्याला, तसं एखादं उदाहरण देऊन समजेल का ते? प्रश्न काय पुन्हा एकदा विचारा. ओले प्रश्न काय विचारलाय? प्रश्न असं विचारलाय प्रभूजी, इच्छा, द्वेष, सुख, दुःख, ताप वगैरे जे तुम्ही सांगितलं की पंचमहाभूतांचे जे विकार आहेत, ते विकार आहेत हे समजलं, परंतु आपण इंद्रियांचे विषय कसे समजतात आपल्याला, की त्वचेचा विषय काय स्पर्श करणे, कानाचा विषय काय शब्द, तसं ते म्हणजे नक्की एखादं उदाहरण देऊन समजेल का, की कुठल्या इंद्रियांचा विषय काय? म्हणजे विकार कळतात, पण ते एक्झॅक्ट काय हे कळलं नाही, म्हणजे विकार एक कशाला म्हणायचं असं. अच्छा, तुमचं गंध, स्पर्श याबद्दल विचार करतो. आवाज होता नहीं, मेरा आवाज जा रहा है, उनका आवाज नहीं आ रहा है, इसलिए मैंने उसको लगाया. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम राम. तसा नाही त्यांचा प्रश्न. त्यांचा प्रश्न आय थिंक इंद्रियानुसार विचारतो, म्हणजे हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण प्रभूजी. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम. बात करिए, आपका हरे कृष्ण 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 हरे हरे. आणि माझा आवाज येतोय का? तो झाला, प्रॉब्लेम सॉल्व्ह आहे ना. संदीप प्रभूंचा आवाज येतोय. हरे कृष्ण. माझा आवाज येतोय? येतोय येस आमचा प्रभूजी, येस. येतोय का माझा आवाज? तुमचा आवाज येतोय प्रभूजी. हरे कृष्णा. येतोय का प्रभूजी आवाज? हरे कृष्णा. प्रभूजी लिव्ह करून परत जर कनेक्ट मीटिंग चालू केली तर होईल बहुतेक. हरे कृष्ण. हरे कृष्णा. हरे कृष्णा. हरे कृष्ण. प्रभूजींना जाते आणखी पण आवाज? नाही जात. नाही ना.
प्रश्न आहे सुरेख माताजी विचारा. प्रभुजी तुमच्या माईक जवळ बोला बस विचारा. हरे कृष्णा. कृष्ण येतो आवाज प्रभुजी? बोला माताजी. हा प्रभुजी म्हणजे नाही कळला का प्रभुजी प्रश्न अजून तुम्हाला? नाही. म्हणजे प्रभुजी मला काय म्हणायचंय, ते पृथ्वी, आप, तेज, वायू हे कशी पंचमहाभूत आहेत, बरोबर. तर ते सुख दुःख हे कोणाशी कनेक्टेड आहे? जसं त्वचेशी स्पर्श कनेक्टेड आहे असं ह्याने मला समजलं नाही. हे पंचमहाभूतांचा विकार समजला नाही. पंचमहाभूतांपासून पंचमहाभूतांचा आणि ह्या विकारांचा संबंध नाहीये. आणि विकारांचा संबंध आवाज येतोय आवाज. आत्मा आहे. आत्मांचा विकारांशी संबंध आहे. हे आत्म्याच्या वरती जे आच्छादन निर्माण होतं विकारांचं, त्या विकारांबद्दल चर्चा होते. त्याच्यामध्ये सुख दुःख द्वेष इच्छा हे सर्व जे आहेत आणि विशेष करून मनापासून आणि इंद्रियांद्वारे हे जे आहेत विकार हे निर्मिती होते. तर याचा पंचमहाभूतांशी सगळे संबंध नाहीये. जसं तुम्ही इंद्रियांचा, जसं डोळ्याचा संबंध जो आहे हा रूपाशी लावता किंवा गंध जो आहे हा नाकाशी संबंध येतो, तसा संबंध नका घेऊ पंचमहाभूतांची. पंचमहाभूत जे आहेत ही त्याद्वारे प्रकृती निर्माण होते. ठीक आहे. यस विनायक नो. तुमचा आवाज येत नाही प्रभूजी नीट. आवाज छान येतोय अगदी. काही नाही. येतो का आवाज व्यवस्थित? हो चालेल. आधी व्यवस्थित एकानेच माईक सुरू ठेवा ना. सगळे 4 माईक सुरू आहेत. बंद करा बाकीच्यांनी. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. आता येतो आवाज? इको आहे प्रभूजी. इको आहे खूप. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण इको राहत. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम राम हरे हरे. हरे कृष्ण कृष्ण हरे हरे. हरे राम राम राम. यस बोला. हा प्रभूजी ह्या श्लोकामध्ये जीवाला पुरुष असं म्हटलंय, म्हणजे बरोबर आहे सांगितलंय. तर आपल्याला प्रश्न विचारलाय पुरुष म्हणजे काय, तर आपण पूर्ण पुरुषोत्तम भगवंत हेच उत्तर लिहायचं ना? पुरुष या शब्दाचे दोन्ही अर्थ समजायचे तुम्हाला. जेव्हा पुरुष म्हणून विचारलंय तर पुरुष म्हणजे जीवात्मा आणि आपण पुढे पाहणार आहोत पुरुष म्हणजे परमात्मा किंवा भगवंत. या दोन्ही गोष्टींचं वर्णन करायचं आहे. तुम्हाला पहिला प्रश्नाचं प्रश्न उत्तर आहे. पहिल्या प्रश्नाचं पहिल्या श्लोकानुसार पुरुष म्हणजे काय, तर तिथे जे सांगितलंय भगवंत तेवढं सांगायचं. ठीक आहे. अजून कोणाचा काही प्रश्न आहे? विनायक तुमचा काही प्रश्न होता का? प्रभूजी विकार या शब्दाविषयी प्रश्न होता. माताजींनी पण तो प्रश्न विचारला होता. विकार म्हणजे नेमकं काय? तर विकारचा शब्दाचं ट्रान्सलेशन इंग्लिश मध्ये ट्रान्सफॉर्मेशन असं दिलंय. तर विकार म्हणजे नेमकं काय असा एक प्रश्न होता. विकार म्हणजे परिवर्तन, ट्रान्सफॉर्मेशन. जीवात्म्याचं जे शुद्ध स्वरूप आहे त्याच्यातून जो अशुद्ध स्वरूपात जीवात्मा येतो
त्याच्यात जे विकार दिसून येतात, ज्याच्यामध्ये जे अवगुण दिसून येतात किंवा ज्याच्यामध्ये जे बदल दिसून येतो जीवात्म्यामध्ये होणारा, तो म्हणजे विकार असं आपण समजू शकतो. ज्याचा थोडक्यात जे सांगितलंय ते इच्छा, द्वेष किंवा आपण जे डिवाइन आणि डिमोनियक क्वालिटीज पाहणार आहोत, त्याच्यामध्ये डिमोनियक क्वालिटीज आहेत, ज्या राक्षसी स्वरूपाचे जे गुण आहेत ते जीवात्म्यांमध्ये येतात, त्याच्याबद्दल विकार. त्यामुळे मी उदाहरण काय दिलं, पावसाचा थेंब जो आहे तो जेव्हा जमिनीशी संपर्कात येतो त्यावेळेस तो गढूळ होतो, त्याच्यामध्ये परिवर्तन होतं, त्याच्यात ट्रान्सफॉर्मेशन होतं. त्याच्याच प्रकारे असं विकार जो आहे हा विकार दिसून येतो. किंवा ज्यावेळेसाठी आपण पाहतो की एक तंदुरुस्त व्यक्ती असतो आणि तो जेव्हा आजारी पडतो त्याच्यामध्ये तो विकार येतो, तो विकाराने ग्रस्त होतो. त्या प्रकारे विकार म्हणजे त्या जीवात्म्यामध्ये येणारं जे ट्रान्सफॉर्मेशन आहे किंवा त्याच्यात जे येणारं जे अशुद्धता आहे त्याला आपण विकार म्हणून समजू शकतो. ठीक आहे. मग त्यामध्ये महेश म्हणतो प्रश्न होता, सुख हे कसं विकार असू शकतं? तर सुख हे सगळ्यात मोठा विकार आहे. ठीक आहे. हरे कृष्ण प्रभूजी. यस हो, बोला. सत्व रजतम गुणांमुळे पण विकार उत्पन्न होतात ना प्रभू? बरोबर, कारण ते भौतिक प्रकृती जी आहे ही प्रत्येक जीवात्म्यामध्ये सत्वगुण, रजगुण आणि तमगुण यांच्याद्वारे कार्य करते. आपण इथे काय पाहिलं की जीवात्मा जो आहे हा अनादी आहे, प्रकृती अनादी आहे. आणि ह्या जीवात्म्यामध्ये जे काही विकार दिसून येतात किंवा त्या प्रकृतीमध्ये सुद्धा जे काही विकार दिसून येतात, भौतिक प्रकृतीमध्ये सुद्धा विकार येतात, त्याच्यात सुद्धा बदल होतो, ट्रान्सफॉर्मेशन होतो. तर ते विकार जे आहेत हे भौतिक प्रकृती म्हणजे मायाशक्ती जी आहे त्या मायाशक्तीद्वारे निर्मित होतात. ती मायाशक्ती कशाद्वारे करते? ही सत्वगुण, रजगुण आणि तमगुण या 3 गुणांद्वारे. प्रकृती क्रियमानानी गुणे कर्माणी सर्वशा. प्रकृती क्रियमान होते कशाद्वारे? गुणे कर्माणी सर्वशा. सर्व गुण जे आहेत, त्रिगुण जे आहेत, त्या 3 गुणांद्वारे प्रकृती क्रियमान होते. तर त्यामुळे हे जे विकार जे आहेत हे 3 गुणांद्वारे उत्पन्न होतात हे आपण समजू शकतो. हरे कृष्ण प्रभूजी. येस मॅडम. प्रभूजी, तुम्ही म्हणता भौतिक प्रकृतीच्या संपर्कात आल्यावर आत्म्यामध्ये तो विकार दिसतो, पण आध्यात्मिक जगामध्ये जेव्हा तो इच्छा करतो ना, मग तेव्हा त्याचं जेव्हा पतन होतं, मग त्याच्यात मध्ये तो काय बदल असतो? मग तो बदल म्हणजे पण तर त्याच्यामध्ये एक विकाराची विकार. सुरुवात आहे. बरोबर, छान उत्तम प्रश्न आहे. ती विकाराची सुरुवात आहे माताची. तिथून त्या जीवात्म्याचा तो विकारामध्ये संपर्क येतो, त्या ठिकाणी त्या जीवात्म्यावरती भौतिक प्रकृतीचा प्रभाव जास्त होतो. आपण काय पाहिलं ह्या श्लोकाच्या शेवट रूपात काय सांगताय, भगवंतांनी काय सांगितलं की भौतिक प्रकृतीद्वारे त्याच्यामध्ये ते परिवर्तन होतं, तो विकारांच्या आकृतीमध्ये येतो. तर त्यामध्ये सुरुवात होते त्याची, आणि त्यानंतर संपर्कात आल्यानंतर सर्व विकार जे आहेत ते त्याला जडतात. पण मग जीवात्मा असं पण म्हणतात ना की जेव्हा आपण पूर्ण मुक्त होण्याच्या स्थितीमध्ये असतो तेव्हा आपला मन, बुद्धी, अहंकार याच्यामध्ये अहंकार जास्त सूक्ष्म असतो. तो पण जेव्हा संपूर्णपणे संपतो आणि जो अहंकार म्हणजे जो आपण नित्य भगवंताचा दास आहे हे जेव्हा आपण जाणतो तेव्हा आपण धामामध्ये जाऊ शकतो ना. बरोबर बोलला तुम्ही. तर तो मिथ्या अहंकार जो आहे हा जाणं गरजेचं आहे, आणि जो सत्य अहंकार म्हणू शकतो किंवा त्याला ट्रू इगो म्हणतात, तो जीवात्म्यामध्ये येतो तो. आणि तो ट्रू इगो जो आहे हा आध्यात्मिक शुद्ध भक्तांमध्ये किंवा आध्यात्मिक जगतामध्ये सुद्धा अनुभवला जातो, दिसतो. पण तो मिथ्या अहंकार जो आहे हा जाणं गरजेचं आहे, आणि सर्वात शेवटची गोष्ट अनर्थांमध्ये ती जाणं म्हणजे तो मिथ्या अहंकार. ठीक आहे. अजून काही प्रश्न कोणाचा? सर्वांना ऐकू येते ना? श्लोक क्रमांक 21. आपण श्लोक क्रमांक 21 मध्ये पाहतोय की प्रकृती आणि जीवात्मा यांचं काय काय रोल आहे या सृष्टीमध्ये, हे त्यांचा प्रत्येकाचा काय काय रोल आहे. एक ड्रामा चालू आहे, ड्रामामध्ये प्रत्येकाचं पात्र आहे, त्यांचं पात्र काय, कोणतं रोल प्ले करतात. कार्य कारण कर्तृत्वे हेती प्रकृती उच्यते, पुरुषम सुख दुःखानां भोक्तृत्वे हेतु उच्यते. प्रकृती ही सर्व भौतिक कार्य आणि कारणांना कारणीभूत असल्याचे म्हटले जाते. प्रकृती ही सर्व भौतिक कार्य आणि कारणांना कारणीभूत आहे हे आपण समजतो. प्रकृती क्रियमानानी, प्रकृती जी होती ती क्रियमान होते. कशी? गुणे कर्माने. तर जे काही कार्य होतं आणि त्याचं जे कारण आहे, कार्य आणि कारण हे जे आहे हे प्रकृतीद्वारे होतं. तर जीव या संसारातील विविध सुखदुःखांना उपभोगास कारणीभूत असल्याचे म्हटले जाते.
तर ह्या 3 गुणांच्या द्वारे जे काही सुख आणि दुःख निर्माण होतात त्याचा भोग घेणे किंवा त्याचा उपभोग होणे, त्या जीवात्म्याला त्याचा अनुभव घेणे, हे जे आहे हे जीवात्म्याचं कार्य आहे. जीवात्म्याचा काय रोल आहे की प्रकृतीद्वारे जे निर्मित वेगवेगळे विकार आहेत ते जीवात्मा जो आहे हा उपभोग घेत असतो. त्यामुळे जीवात्म्याने कुठेही विचार करू नये की अहंकार विमूढात्मा करता अहमिती म्हणणे. कुठेही विचार करण्याचं योग्य नाहीये की मी करताय. करता कोण आहे? ती प्रकृती आहे. पण जीवात्मा त्याचा उपभोग, त्या कर्त्याच्या प्रकृतीद्वारे जे सुख आणि दुःख त्याला प्राप्त होतं त्याचा उपभोग जो आहे हा जीवात्मा घेतो. त्यामुळे जीवात्म्याकडे स्वतःच असं काही स्वातंत्र्य नाहीये. जीवात्मा हा पूर्णपणे पारतंत्र्यात आहे. आणि ते पारतंत्र्य कसं आहे? भगवंतांच्या अधीनतेमध्ये तो इनडायरेक्टली आहे. कारण त्याने स्वतःचे पूर्णपणे कोणाच्या अधीनतेत राहतो तो प्रकृतीच्या अधीनतेत राहतो. प्रकृतीच्या अधीनतेमध्ये 3 गुणांच्या अधीनतेमध्ये आणि प्रकृतीच्या अधीनतेमध्ये राहतो. त्यावेळी आपल्या सरांना हे शिकवलं जातं की आपण भौतिक प्रकृतीच्या अधीनतेतून, मायाशक्तीच्या अधीनतेतून दूर जाऊन आपण भगवंतांच्या अधीनतेत जाणं गरजेचं आहे. जसं मी उदाहरण ह्याच्या आधी दिलंय की खिडकीतून जेव्हा लाठीने त्या मांजराला मारलं जातं, मांजर काय विचार करतं की लाठी माझ्या कारणाचं कारणीभूत आहे आणि त्या लाठीवरती मांजर जे आहे हे झटपायला सुरुवात करतं. पण कोणीतरी माणूस आहे त्या काठीने त्याला डिवचतोय तो. त्याच प्रकारे जे सर्व काही होतंय मय अध्यक्षेन प्रकृती, भगवंत सांगतात माझ्या अध्यक्षतेमध्ये प्रकृती आहे आणि प्रकृती म्हणते की प्रकृती क्रियामान, मी कशी क्रियामान होते? गुणांच्या द्वारे क्रियामान होते आणि त्याद्वारे प्रत्येक जीवात्मा नाचवला जातो. प्रत्येक जीवात्मा जो सुख आणि दुःखाचा उपभोग घेतोय तो जो आहे हा प्रकृतीच्या द्वारे होतो. त्यामुळे जीवात्म्याकडे फक्त एकच आहे की जे काही येत आहे त्याचा स्वीकार करायचा. नवीन तो काही करू शकत आणि त्याची फक्त एकच गोष्ट नवीन करू शकतो म्हणजे इच्छा व्यक्त करू शकतो. आणि त्या इच्छेद्वारे तो आणखीन स्वतःला त्या 3 गुणांमध्ये स्थापित करतो आणि त्यामुळे त्याद्वारे आणखीन सुख किंवा दुःख जे आहे हे उपभोगतो. ठीक आहे. तात्पर्य, जीवांच्या निरनिराळ्या प्रकारची शरीरे आणि इंद्रिये हे भौतिक प्रकृतीमुळे उत्पन्न होतात. जीवांची जी निरनिराळे शरीरे आहेत आणि इंद्रिय आहेत ते भौतिक प्रकृतीच्या द्वारे निर्मित होतात. जीवांच्या 84 लाख भिन्न भिन्न योनी आहेत आणि या सर्व वैविध्यपूर्ण योनी भौतिक प्रकृतीमुळे उत्पन्न होतात. त्या जीवांच्या निरनिराळ्या इंद्रिय सुखांच्या कामनांनी निर्माण होतात आणि या प्रकारे तो कोणत्या ना कोणत्या तरी देहामध्ये वास करण्याची इच्छा करतो. इथे एक आणखी महत्वाची गोष्ट समजण्यासाठी की प्रकृती जी आहे ती कार्य आणि कारण आहे. आपण काय म्हणतो? ईश्वर परम कृष्ण सच्चिदानंद विग्रह अनादिरादिर गोविंद सर्व कारण कारण. तर भगवंत जे आहे ते सर्व कारण कारण आहे. पण या भौतिक प्रकृतीमध्ये, या भौतिक शक्तीमध्ये, या भौतिक जगतामध्ये आणखी सोपं समजण्यासाठी भौतिक प्रकृती जी आहे ती कार्य आणि कारण आहे. जी देवी शक्ती आहे, जी सर्व महामाया आहे, ती जी आहे ती प्रत्येक जीवात्म्याच्या जीवनातलं कार्य आणि कारण. जीवात्मा जे काही कार्य करतो ते प्रकृतीच्या द्वारे करतो आणि त्याच्यात जे काही कारण आहे ते सुद्धा प्रकृतीच आहे. हे समजलं त्या श्लोकातून आपण हे महत्वाची गोष्ट समजतो. तर प्रकृतीचा रोल काय? की कार्य आणि कारण ठरणं आणि जीवात्म्यासाठी निर्मिती करून देणं सुख आणि दुःखांचा उपभोग घेण्यासाठी. आणि जीवात्म्याचं एकच कार्य आहे की त्या गोष्टींचा उपभोग घेणं. जेव्हाही आपल्यामध्ये मिथ्या अहंकार येतो त्यात आपल्याला ही गोष्ट आठवण करून देणं गरजेचं आहे की माझ्याकडे काय आहे, मी कोणाच्या अधीनतेमध्ये आणि माझ्याकडे काय आहे, काहीच स्वातंत्र्य नाही. या प्रकारे तो कोणत्या ना कोणत्या तरी देहामध्ये वास करण्याची इच्छा करतो. जेव्हा त्या निरनिराळ्या प्रकारचे देह प्राप्त होतात तेव्हा तो निरनिराळ्या प्रकारची सुखदुःखे भोगतो. त्याच्या या भौतिक सुख दुःखांना तो स्वतः मुळीच कारण नसून त्याचे शरीर कारणीभूत आहे. त्याच्या मूळ स्थितीमध्ये निसंशय आनंदच असतो. म्हणूनच ती त्याची स्वरूप स्थिती आहे. हा अतिशय महत्वाचा पॉइंट आहे. जीवात्मा त्याची स्वरूप स्थिती काय आहे? तो नित्य आनंदी असतो. जीवात्म्याचं स्वरूप जे आहे नित्य आनंदी आहे. पण या शरीराद्वारे जीवात्म्याला त्रास होतो. आपण जेव्हा रथाचं उदाहरण पाहतो, हे शरीर आहे आपला जो जीवनाचा प्रवास आपण रथावर पाहतो, तर रथाचे घोडे, रथाचे ज्या रस्सी आहेत, घोड्यांचे जे रस्सी, हे मन आणि इंद्रिय आहे. आणि ह्या मन आणि इंद्रियांद्वारे, इंद्रिय जे आहेत कर्मेंद्रिय ज्ञानेंद्रिय आहेत, या मन आणि इंद्रियांद्वारे जीवात्म्याला सुख आणि दुःख ह्याचा अनुभव होतो. तसं नित्य स्वरूप स्थिती काय आहे? त्याची नेहमी सच्चिद आनंद येतो.
पण त्याच्यावरती एवढ्या विकारांचं आच्छादन झालेलं आहे आणि त्या विकाराच्या आच्छादनामुळे 3 गुणांच्या अधीनतेमुळे, 2 गोष्टी आहेत, विकारांचं आच्छादन आणि 3 गुणांच्या अधीनतेमुळे तो जीवात्मा जो आहे हा पूर्णपणे दुःखाचा किंवा सुखाचा अनुभव घेतोय. एकच मिनिट. आध्यात्मिक जगत हे विशुद्ध आहे, परंतु या भौतिक जगतात निरनिराळ्या प्रकारची शारीरिक सुखे प्राप्त करण्यासाठी सर्वजण अतिशय कठीण परिश्रम करीत आहेत. अधिक स्पष्टपणे म्हणता येईल की हे शरीर म्हणजे इंद्रियांचा परिणाम आहे. इंद्रिय ही कामनापूर्ती करण्याची साधनं आहेत. आता शरीर आणि साधनरूप इंद्रिय ही भौतिक प्रकृतीद्वारे प्रदान केली जातात. कार्य आणि कारण कसं आहे, कारण भौतिक प्रकृतीद्वारे हे शरीर आणि इंद्रिय जे आहेत हे प्रदान केलेले आहेत. हे शरीर कशापासून बनलंय? पंचमहाभूत. पंचमहाभूत कोणाच्या अधीनतेत आहे? भौतिक प्रकृती. त्यामुळे भौतिक प्रकृतीद्वारे हे शरीर देण्यात आलेलं आहे आणि त्याचबरोबर ही इंद्रिय जी आहेत शरीराची, ती इंद्रिय सुद्धा भौतिक प्रकृतीद्वारे प्रदान होत आहेत. पुढील श्लोकावरून स्पष्ट होईल की जीवाला आपल्या गतकाळातील इच्छा आणि कर्मानुसार सुखकारक अथवा दुःखकारक परिस्थिती प्राप्त होते. कसं काय उपभोग मिळतो? 2 गोष्टीमुळे. भूतकाळातले जे कर्म आहेत त्यानुसार आणि इच्छा ज्या आहेत त्या इच्छानुसार त्याला सुख आणि दुःख प्राप्त होते. मनुष्यांची इच्छा आणि कर्मानुसार भौतिक प्रकृती त्याला विविध प्रकारची निवासस्थाने पुरवते. जीव स्वतः अशा निवासस्थानाला आणि त्यापासून प्राप्त होणाऱ्या सुखदुःखास कारणीभूत असतो. एकदा का विशिष्ट प्रकारचा देह प्राप्त झाला की जीव प्रकृतीच्या अधीन होतो. कारण शरीर हे जड पदार्थ असल्यामुळे प्रकृतीच्या नियमानुसार कार्य करते. त्यावेळी जीव प्राकृतिक नियम बदला इतपत सामर्थ्यशाली नसतो. उदाहरणार्थ, जर एखाद्या जीवाला कुत्र्याचे शरीर धारण प्राप्त झाले तर त्याने कुत्र्याप्रमाणे वागलेच पाहिजे. तो इतर काही करू शकत नाही. आणि जर जीवाला डुकराचे शरीर प्राप्त झाले तर डुकराप्रमाणेच त्याला विष्ठा खाण्यास आणि वागण्यास भाग पडते. त्याचप्रमाणे जर देवताचे शरीर प्राप्त झाले तर त्याने प्राप्त असणाऱ्या शरीराला अनुसरणच कार्य केले पाहिजे. या प्रकारचा नियमच आहे. परंतु सर्व परिस्थितीतील परमात्मा हा आत्म्याबरोबर असतोच. वेदांमध्ये याप्रमाणे याचे पुढील प्रमाणे वर्णन करण्यात आले आहे. द्वा स्वपूर्ण संयुज्य सखाय. भगवंत जीवांच्या प्रती इतके कृपाळू असतात की सर्व परिस्थितीत ते परमात्मा रूपाने त्याला सदैव साथ देतात. समजलंय? तर जसे त्रिशंकूची आपण कथा ऐकतो, ती त्रिशंकूच्या कथेमध्ये त्रिशंकू जो आहे हा विश्वामित्रांकडे, कौशिक राजाकडे गेला. कौशिक राजा तपस्या करत होते आणि त्रिशंकू कौशिक राजाला म्हणाला की मला स्वर्गात जायचंय आणि मला ह्याच देहामध्ये स्वर्गात जायचंय. त्याच्या विक्षिप्त विचित्र अवस्थेमध्ये हा त्रिशंकूला त्यांनी सांगितलं की ठीक आहे, मी तुला पाठवतो. कारण त्यांनी सांगितलं की वशिष्ठ मला पाठवू शकत नाही, तुम्ही पाठवू शकता. त्यामुळे ईर्षा जी त्यांच्यामध्ये होती त्या ईर्षेपोटी त्यांनी त्याला त्रिशंकूला वरती पाठवण्याचा प्रयत्न केला आणि देवता म्हणाले ह्याचा आम्ही स्वीकार करू शकत नाही. देवतांनी त्याला खाली ढकललं. त्यामुळे तो त्रिशंकू अजूनही त्या त्रिशंकू स्थितीमध्ये, त्यामुळे असं म्हणतात ना, आपण त्रिशंकू स्थितीतून बाहेर येणं गरजेचं आहे. आपल्या जीवनातही आपण त्रिशंकू स्थितीमध्ये असतो. तर तशाच प्रकारे कोणताही देह जो धारण केलेला आहे त्या देहाप्रमाणेच त्या व्यक्तीने
कार्य करावं. दुर्भाग्य आहे की बरेच व्यक्ती जे आहेत हे स्वतःचा मनुष्य देह सोडून कुत्र्या मांजरासारखं जीवन जगतायत आणि त्या प्रकारचं जीवन जगण्याचा प्रयत्न करतात. प्रभुपाद नेहमी म्हणायचे सध्याचे मनुष्य आहेत हे 2 लेगेड अॅनिमल आहेत, 2 पायाचे पशु आहेत. तर यस, परमात्मा हे कुठल्याही स्थितीमध्ये त्या जीवात्म्याबरोबर नित्य स्वरूपात असतात आध्यात्मिक जगतात. दुसऱ्या अध्यायामध्ये याचं दुसऱ्या स्कंदामध्ये भागवताच्या याचं जास्त वर्णन आहे. ठीक आहे. ऑनलाईन कोणाचा प्रश्न आहे? इच्छारहित अवस्था ही आहे, ही मायावाद्यांची अवस्था आहे. मायावादी जे आहेत हे इच्छारहित राहण्याचा विचार करतात. आपण त्यामुळे आज सकाळी राजेशमृ भागवतम मध्ये सांगत होते ना की जीवात्म्याने काय केलं पाहिजे, पॉझिटिव्हिटी निर्माण करण्यासाठी काय करणं गरजेचं आहे, त्याने पॉझिटिव्हिटी निर्माण केली पाहिजे, त्यासाठी कृष्ण जोडणं गरजेचं आहे. आणि त्याने प्रभुजी सांगत होते कृष्ण आसक्ती आणि विरक्ती, इंद्रिय सुख विरक्ती या दोन्ही गोष्टी बरोबर असणं गरजेचं आहे. त्यांचं काय म्हणणं आहे फक्त मायावाद्यांचं की इंद्रिय सुख विरक्ती, त्यामुळे तुम्ही नैती 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 ह्या जगात काहीच नाहीये, हे मिथ्य आहे सगळं काही, ह्यातून दूर जाणं गरजेचं आहे. पण आपण त्याचा काय सांगतो की इंद्रिय सुखांपासून विरक्ती प्राप्त करायची असेल त्यासाठी कृष्ण आसक्ती होणं गरजेचं आहे. आणि कृष्ण आसक्ती होण्यासाठी कृष्णमय इच्छा असणं गरजेचं आहे. त्यामुळे कृष्ण भावनामृत संघ प्रभुपादांनी स्थापन केलं. आपली भावना जी आहे ही इंद्रिय भोगाची भावना सोडून कृष्ण भावना होणं गरजेचं आहे. ज्यावेळेस तुमची कृष्ण भावना होते, कृष्ण चेतना होते, त्यावेळेस कृष्णाला सुख देण्यासाठी कृष्णांच्या म्हणजे ऋषिकेश सेवा जी आपण करायची, इंद्रियांचे जे स्वामी आहेत त्यांना आनंद प्रदान करायचा. त्यासाठी इच्छा जर व्यक्त करणं गरजेचं आहे. त्या इच्छा व्यक्त करतो जीवात्मा, त्यानुसार तो भगवंतांशी संबंध होतो. त्यामुळे इच्छारहित जीवन जगणं हे आपली फिलॉसॉफी नाही. आसक्तीच्या विरुद्ध काय? ठीक आहे. श्लोक क्रमांक 22. पुरुषम प्रकृतिस्थो हि भुंक्ते प्रकृती जागुणा कारणं गुण संघस्य तत्पसद निजन्मसु. याप्रमाणे जीवात्मा प्रकृतीच्या त्रिगुणांचा भोग करीत भौतिक प्रकृतीमध्ये जीवन व्यतीत करतो. ज्याप्रमाणे जीवात्मा प्रकृतीच्या त्रिगुणांचा भोग करीत भौतिक प्रकृतीमध्ये जीवन व्यतीत करतो. भौतिक प्रकृतीशी संग केल्यामुळे असे घडते. याप्रमाणे त्याला विविध योनींमध्ये बरे वाईट प्राप्त होते. समजण्यासाठी सोपं आहे की कशा प्रकारे जीवाचा प्रकृतीशी संबंध येतो. आता आपण पहिली गोष्ट, जीव आणि प्रकृती हे अनादी आहेत, त्यांच्यामध्ये विकार निर्माण होतात कारण भौतिक प्रकृतीच्या अधीनतेमुळे. त्यानंतर आपण पाहिलं की दोघांचा रोल काय, जीवात्मा प्रकृती जी आहे हे कार्य आणि कारण आहे, जीवात्मा जो आहे ह्या कार्य आणि कारणापासून जो सुख आणि दुःखाचा उपभोग घेण्याचं त्याचं कार्य आहे. त्यानंतर आपण पाहतो की कशा प्रकारे जीवात्मा जो आहे हा प्रकृतीच्या 3 गुणांचा भोग करीत असतो आणि त्याचं जीवन जे आहे ते व्यतीत करतो. हे जीवन जे आहे हे भौतिक प्रकृतीशी संग केल्यामुळे होतं. जीवात्मा जेव्हा भौतिक प्रकृतीशी संग करतो त्यावेळेस त्याला त्याचा 3 गुणांच्या अधीनतेमध्ये राहून भोग करत असतो. याप्रमाणे त्याला विविध योनींमध्ये बरे आणि वाईट प्राप्त होते. 3 गुणांच्या अधीनतेत असल्यामुळे भौतिक प्रकृतीच्या संपर्कात येतो आणि भौतिक प्रकृतीच्या संपर्कात आल्यामुळे त्याला सुख दुःख, नफा तोटा, बरे वाईट ह्याचा अनुभव येतो, त्याला ते प्राप्त होतं. जीव हा एका देहाहून दुसऱ्या देहामध्ये कशा प्रकारे स्थानांतर करतो हे जाणून घेण्यासाठी हा श्लोक अत्यंत महत्वपूर्ण आहे. पहिले आपण जीव एका देहातून दुसऱ्या देहात जातो. काय श्लोकाचा कोणता श्लोक आहे? एका देहातून दुसऱ्या देहात जाणार श्लोक. देहिनो अस्मिन्नता देहे कौमारम यवनं जरा तथा देहांतर प्राप्ती धीर सूत्र नमुयती. बरोबर, सर्व धीर आहेत इथे, अजिबात विचलित होत नाहीत. धीर सूत्र नमुयती. तर या श्लोकाद्वारे सुद्धा आपण पाहतो की कशा प्रकारे जीव जो आहे हा भौतिक प्रकृतीच्या संपर्कात येतो. 3 गुणामुळे एखाद्या शरीरामध्ये तो भोग घेतो, त्यानंतर तो एका शरीरातून दुसऱ्या शरीरात स्थलांतर होतो.
आणि अशा प्रकारे या भौतिक प्रकृतीमध्ये 3 गुणांच्या अधीनतेमध्ये त्याचं, जसं एखादा सत्वगुणातला व्यक्ती आहे, त्याने एका शुद्ध म्हणजे घर परिवारात छान जन्म घेतलाय, त्यानंतर चांगला एक ब्राह्मण वैष्णवाचं जीवन जगतोय, पण दुर्भाग्याने तो काय करतो, रजोगुण आणि तमोगुणाचा स्वीकार करतो आणि त्याच्यानंतर रजोगुणी आणि तमोगुणी कार्य करतो. त्यानंतर त्याची परिवर्तन जे आहे हे रजोगुणी तमोगुणी जे पशु आहेत त्यांच्यामध्ये होतं. त्यामुळे त्याचं हळूहळू पतन होत राहतं किंवा त्याच्यामध्ये परिवर्तन होत राहतं, त्याच्यामध्ये बदल होत राहतो आणि त्याच प्रकारे त्याला ज्या गोष्टी आहेत बरं वाईट आहे ते प्राप्त होतं. भौतिक जीवातील आसक्तीमुळे त्याप्रमाणे वस्त्र परिवर्तन करावे लागते. जोपर्यंत तो या अनित्य जगताने मोहित झालेला असतो तोपर्यंत त्याला एका देहाहून दुसऱ्या देहामध्ये स्थिरांतर करावेच लागते. भौतिक प्रकृतीवर प्रभुत्व गाजवण्याच्या आपल्या इच्छेमुळे त्याला अशा अनिष्ट परिस्थितीत राहावे लागते. भौतिक इच्छांच्या प्रभावामुळे जीवाला कधी कधी देवता, मनुष्य, पशु, कीटक, जलचर, ढेकणाचा जन्म मिळतो. हे सुरूच असते आणि सर्वच बाबतीत जीवाला वाटते की आपण परिस्थितीवर मात केली आहे, परंतु वास्तविकपणे तो भौतिक प्रकृतीच्याच अधीन आहे. तथापि त्याने आपली ही संकल्पना बदललीच पाहिजे. असे परिवर्तन प्रमाणित व्यक्तीकडून श्रवण केल्यानेच शक्य आहे. तर आतापर्यंत आपण पाहतोय की कशी बाबा ह्याची भौतिक प्रकृतीमध्ये अडकतोय. आता त्यातून बाहेर निघण्यासाठी प्रभुपाद सांगतात हे परिवर्तन होणं गरजेचं आहे. ते परिवर्तन कसं होऊ शकतं, जेव्हा प्रामाणिक व्यक्तीकडून तो श्रवण करतो. या बाबतीतील सर्वोत्तम उदाहरण म्हणजे अर्जुन होय. तो श्रीकृष्णांकडून भगवान विज्ञान जाणून घेत आहे. जीवाने या प्रकारचे जर श्रवण केले तर भौतिक प्रकृतीवर प्रभुत्व गाजवण्याची अनादी कालापासून चालत आलेली त्याची इच्छा नष्ट होईल आणि ज्या ज्या प्रमाणात तो प्रभुत्व गाजवण्याची आपली इच्छा कमी कमी करतो त्याप्रमाणे हळूहळू आध्यात्मिक सुखांचा आनंद घेतो. ठीक आहे, इच्छा रहित होत नाही येतो. वेदांमध्ये म्हटले आहे की भगवंतांच्या सहवासात जसजसे त्याला ज्ञान प्राप्त होते तसा तसा तो सच्चिदानंद जीवनाचा आस्वाद घेतो. घेतोय आपण सच्चिदानंद जीवनाचा आस्वाद? घ्यायला पाहिजे. हरे कृष्ण. श्लोक क्रमांक 23. उपदृष्टा हनुमंताच महेश्वर परमात्मेति चाप्युक्तो देहिनिस्मिन् पुरुषः परा. उपदृष्टा हनुमंता च भर्ता भोक्ता महेश्वर. कोण आहे? भगवंत. प्रत्येक जीवात्मा म्हणतो मी आहे. उपदृष्टा हनुमंता, मीच बघा काही पाहतोय, मीच सगळं काही चालवतोय, मीच भरता भोगताय. तर तसं नाहीये. महेश्वर. तरीही या शरीरामध्ये दुसरा एक दिव्य भोक्ता आहे. तो महेश्वर देखरेख करणारा व अनुमती देणारा आहे आणि तो परमात्मा म्हणून जाणला जातो. आता इथे पुरुष जो आहे हा महेश्वर आहे. पुरुष जो आहे, भोक्ता जो आहे, त्याची ते व्याख्या होते. उपदृष्ट हनुमंता. उपदृष्ट म्हणजे सर्व गोष्टी पाहणारा, देखरेख करणारा. हनुमंता म्हणजे जो अनुमती देणारा. त्याचबरोबर भरता भोक्ता. मैं क्लास ले रहा हूँ. आई एम टेकिंग क्लास. आई एम टेकिंग क्लास. 50 दिया था और 60 लेना है. या ठिकाणी म्हटले आहे की जीवाबरोबर सदैव वास करणारा परमात्मा हा भगवंतांचा प्रतिनिधी आहे. परमात्मा हा काही सामान्य जीव नव्हे. अद्वैतवादी देहामध्ये एकच क्षेत्रज्ञ असल्याचे मानतात, म्हणून त्यांना वाटते की आत्मा आणि परमात्मा त्यांच्यामध्ये मुळीच भेद नाही. त्यामुळे मायावाद्यांचं अंडरस्टँडिंग काय, क्षेत्रज्ञ जो आहे तो एकच आहे, तो म्हणजे आत्मा. किंवा इथे जो भोक्ता आहे तो पण एकच आहे, म्हणजे जो पुरुष आहे तो म्हणजे आत्माच आहे. कारण ते परमात्माला मानतच नाही. त्यामुळे त्यांचा तो भेद जो आहे तो त्यांना समजून येत नाही.
या संदर्भात स्पष्टीकरण देण्यासाठी भगवंत म्हणतात, प्रत्येक देहामध्ये परमात्मा रूपाने स्वतःचे प्रतिनिधित्व करतात. तो आत्माहून भिन्न आहे. तो पर अर्थात दिव्य आहे. जीवात्मा हा एका विशिष्ट क्षेत्राचा उपभोग घेतो, परंतु परमात्मा हा एका विशिष्ट क्षेत्राचा उपभोक्ता नसतो. तर तो शारीरिक क्रियांचा करता नसतो, तर तो साक्षी, देखरेख करणारा, अनुमती देणारा सर्वश्रेष्ठ भोक्ता आहे. त्याला आत्मा हे नाव नसून परम आत्मा असे नाव आहे आणि तो अलौकिक आहे. आत्मा आणि परमात्मा यांच्यातील भिन्नता स्पष्ट आहे. परमात्माचे हात पाय सर्वत्र पसरलेले असतात, परंतु जीवात्म्याच्या बाबतीत तसे नसते. परमात्मा हाच परमेश्वर असल्यामुळे तो जीवांच्या भोगेच्छांना अनुमती देण्यासाठी आणि त्यांच्या अंतरात उपस्थित असतो. परमात्माच्या अनुमतीविना जीव काहीही करू शकत नाही. जीव हा भुक्त किंवा आश्रित आहे, तर भगवंत भोक्ता किंवा पालन करता आहे. असंख्य जीव आहेत आणि त्यामध्ये परमात्मा मित्र म्हणून वास करतो. परमात्मा जो आहे हा मित्र म्हणून वास करतो. द्वा सर्पण स्वपर्णा सयुजा सखाय. सखाय भगवानचं हे परमात्मा रूपाने सखा मित्र म्हणून वास करतायत आणि नित्य रूपाने त्याच्या बरोबर असतात जीवात्मा. आणि ते नित्य रूपाने जेव्हा परमात्मा असतो तेव्हा काय करतो परमात्मा? उपदृष्टा त्याच्यावरती देखरेख ठेवतो. अनुमंता प्रत्येक गोष्टीची अनुमती देतो. हे समजणं गरजेचं. सत्य हे आहे की जीव हा भगवंतांचा नित्य अंश आहे. दोघांमध्ये निकटस्थ मित्र म्हणून परस्पर संबंध आहे. परंतु भगवंतांची अनुमती नाकारणे आणि प्रकृतीवर प्रभुत्व गाजवण्याचा प्रयत्नात स्वतंत्रपणे कर्म करण्याची जीवाची प्रवृत्ती असते आणि या प्रवृत्तीमुळे त्याला भगवंतांची तटस्थ शक्ती असे म्हटले जाते. का जीवात्म्याला तटस्थ म्हणतात? कारण त्याला दोन्ही गोष्टी करायच्या. त्यांना त्याच्या परमात्म्यावरती मित्रताही दाखवायची आहे, पण त्याचबरोबर त्याची जीवात्म्याची काही इच्छा काय? तो स्वतंत्र राहावा. तो पारतंत्र्यात नको, कोणाच्या देखरेखीमध्ये नकोय, त्याला कोणाच्या अनुभूतीची गरज नसावी त्याला. आणि त्यामुळे तो तटस्थ शक्ती जीवात्मा जो आहे हा बीज के ऐकलं असेल ना, बीज. जसं जो जीवात्मा समुद्रातही नाहीये आणि सुकी जमीन तिथेही नाहीये. जो ओलसर बीचवाला जो भाग आहे तिथे आहे. त्यामुळे तो ना अंतरंग शक्तीमध्ये ना पूर्णपणे बहिरंग शक्तीमध्ये, तो तटस्थ अवस्थेमध्ये. तथापि त्याने आपली ही संकल्पना बदलली पाहिजे. असे परिपूर्ण प्रमाणित व्यक्तीकडून श्रवण केले. जीवाला आध्यात्मिक शक्ती, जीवाला आध्यात्मिक शक्तीत किंवा भौतिक शक्तीत राहावे लागते. तो जोपर्यंत जीव भौतिक शक्तीद्वारे बद्ध अवस्थेमध्ये असतो तोपर्यंत भगवंत परमात्मा रूपाने त्याचा मित्र म्हणून जीवाबरोबर वास करतात, जेणेकरून जीवाला पुन्हा आध्यात्मिक शक्तीमध्ये परत नेता यावे. जीवाला पुन्हा आध्यात्मिक शक्तीत परत नेण्यासाठी भगवंत सदैव उत्सुक असतात. ही भगवंतांची करुणा आहे. परंतु जीवाला आंशिक स्वातंत्र्य असल्यामुळे तो नेहमी आध्यात्मिक ज्योतीचा सहवास नाकारीत असतो. या आंशिक स्वातंत्र्याचा दुरुपयोग हेच त्याच्या बद्धावस्थेतील भौतिक संघर्षाचे कारण आहे. एवढी छोटीशी गोष्ट आहे ना आपल्याकडे, ती म्हणजे आंशिक इच्छा व्यक्त करण्याची स्वातंत्र्य, आणि त्याच्यावरून आपण एवढ्या मोठ्या अडचणीत, एवढ्या जंजाळात आपण अडकलेलो. फक्त ते जी इच्छा व्यक्त करतोय, जी भगवंतांवरती निर्भर असणं, भगवंत सर्व काही आहेत, भगवंत माझे रक्षण करता आहेत, भगवंत माझी अनुमती देणारे आहेत, भगवंतांच्या अनुमतीनुसारच मी कार्य करेन, एवढा जर फक्त बदल केला तर जीवात्मा किती सुखी होऊ शकतो आणि किती पूर्णपणे मुक्त होऊ शकतो. भौतिक प्रकृतीमध्ये त्याने केलेले कर्म हे त्याच्या वास्तविक सुखातील सहवासावर कारक ठरू शकत नाही. ते म्हणतात की त्याचा त्याग कर, तुझी श्रद्धा माझ्यावरती दृढ कर, तरच तू सुखी होशील. म्हणूनच जो बुद्धिमान मनुष्य आपली श्रद्धा परमात्म्याच्या किंवा भगवंतांच्या ठाई दृढ करतो तो सच्चिदानंद जीवनाकडे प्रगती करू शकतो. हे प्रश्न कांता पाटील. श्लोक क्रमांक 24. ये एवं वेत्ति पुरुषम प्रकृतिं च गुणे सह सर्वथा वर्तमानोपि न स भूयो विजायते.
जो भौतिक प्रकृती, जीव आणि त्रिगुणांचे विकार यांचे संबंधित तत्व जाणतो त्याला निश्चितच मोक्ष प्राप्ती होते. त्याची वर्तमान स्थिती कशीही असली तरी त्याच्या या ठिकाणी पुनर्जन्म होत नाही. पुनर्जन्म न विद्यते. त्याचा पुनर्जन्म होत नाही. त्याला जी ही भौतिक स्थिती ती प्राप्त होत नाही. कशामुळे? जेव्हा हे ज्ञान त्याला प्राप्त होतं, जेव्हा ही गोष्ट त्याला कळते की तो जो आहे भगवंत जे आहेत हे उपदृष्ट हनुमंत आहेत, ते भर्ता भोक्ता आहेत. तो भोक्ता नाहीये. भगवंत जे आहेत हे परम भोक्ता आहेत. त्याचबरोबर तो पूर्णपणे भगवंतांवरती निर्भर राहतो आणि त्याचं जीवन व्यतीत करतो आणि भौतिक प्रकृतीच्या अधीनतेत राहत नाही. असा व्यक्ती जो आहे त्याला हे ज्ञान प्राप्त झाल्यामुळे तो पुनर्जन्म त्याचा होत नाही. काय जाणणं गरजेचं आहे? जो भौतिक प्रकृती, जीव आणि त्रिगुणांचे विकार या संबंधित तत्व जाणतो. जो व्यक्ती जाणतो की कशा प्रकारे भौतिक प्रकृती आहे, जीवात्मा काय आहे आणि त्या प्रकृतीद्वारे कसे 3 गुणांच्या द्वारे विकार निर्माण होतात हे जो जाणतो, त्यातून तो बाहेर पडण्याचा पूर्णपणे प्रयत्न करतो आणि असा व्यक्ती जो आहे हा पुन्हा जन्म घेत नाही. तर हे ज्ञान जाणल्याचा हा फायदा आहे, रिझल्ट आहे. माझा काही प्रश्न आहे श्लोक क्रमांक 23-24 वर? येस प्रभूजी. प्रभूजी, बऱ्याच दिवसांचा प्रश्न माझ्या डोक्यात आहे की आपण जसं 7व्या अध्यायामध्ये परा आणि अपरा प्रकृती याबद्दल वाचलं, त्याच्यामध्ये स्पष्ट म्हटले, श्लोकामध्ये म्हटले की परा प्रकृती आणि अपरा प्रकृती म्हणजे काय. आता ज्याच्यामध्ये जी तटस्थ शक्ती आहे ना प्रभूजी, तर तटस्थ शक्ती असा उल्लेख असलेला श्लोक आहे का कुठला? तटस्थ शक्तीचा उल्लेख असलेला श्लोक कुठेतरी आहे. परा आणि अपरा प्रकृतीबद्दल चर्चा केली आहे त्याच्यामध्ये. आता सध्या आठवत नाहीये, पण आहे त्याची तटस्थ म्हणून असं शब्द येत नाहीये, पण त्याच्यामध्ये कसा हा जीवात्मा जो आहे हा जो परा आणि अपरा शक्तीच्या अधीनतेत नाहीये, त्यामुळे तो जो आहे तो एक विशेष त्याची स्थिती आहे. त्या स्थितीचं वर्णन करण्यात आलेलं. मी शोधून सांगतो प्रभू. ठीक आहे प्रभू. ठीक आहे. अजून काही प्रश्न कोणाचा? श्लोक क्रमांक 25. हरे कृष्णा. हरे कृष्णा प्रभूजी. एक मिनिट माताजी. शिवजींना महेश हे भगवंतांचं नाव आहे आणि त्यामुळे महेश्वर असं म्हटलं जातं. तो एक अपभ्रंश आहे, आपण समजू शकतो. महेश्वर म्हणजे महान असे ईश्वर, जे महान आहेत. महान ईश्वर कोण आहेत? हे भगवंतच आहेत. कसं आहे, देवा हो देवा, गणपती देवा, तुमचे बडकर कोण, असं हे अपभ्रंश झालेला आहे. तशाच प्रकारे हा महेश्वर हा एक अपभ्रंश आहे. शिवजी हे महेश्वर नाही आहेत. शिवजी जे आहेत हे त्यांच्यामध्येही ती वेगळी शक्ती जी जीवात्म्यामध्ये नाही आहे. त्यांच्यामध्ये पण त्या ऐश्वर्य आहे, पण ते स्वतः स्वीकार करतात की भगवंत कृष्ण जे आहेत ते महेश्वर. येस माताजी, काय प्रश्न होता तुमचा? हरे कृष्णा. प्रभूजी, या तात्पर्यामध्ये जीव या भौतिक प्रकृतीमध्ये योगायोगाने पतित झाल्याचे निश्चितपणे जाणणे हा ज्ञानाचा उद्देश आहे. योगायोगाने पतित होणे म्हणजे काय? योगायोगाने, कारण की तो तर इच्छा करतो ना. तात्पर्य क्रमांक 24 मध्ये नाही, 25 मध्ये. आपण इंग्लिश मध्ये वाचूया, त्यामुळे एकदम व्यवस्थित त्याचा अर्थ समजेल. 24 मध्ये प्रभूजी. This is the result of knowledge. The purpose of knowledge is to understand distinctly that the living entity has by chance fallen into this material world. Yoga yoga, by chance. पुढे प्रभुपाद तेच लिहित आहेत. योगायोगाने लिहिले पतित झाल्याचे निश्चितपणे जाणणे हाच ज्ञानाचा उद्देश आहे. जीवाने प्रमाणित व्यक्ती, पुरुष, साधुपुरुष, आध्यात्मिक गुरु यांच्या सत्संगामुळे स्वतःला प्रयत्न करून आपले स्वरूप जाणून घेतले पाहिजे. तसेच त्याने भगवंतांनी This is the result of the knowledge. The purpose of the knowledge is to understand distinctly that the living entity has by chance fallen into this material existence by his personal endeavorance in association with the authorities.
ऑब्विसली बाय चान्स नाहीये, जीवात्म्याच्या स्वतःच्या इच्छेमुळे जीवात्मा इथे आलेला आहे. बाय चॉईस असायला पाहिजे तिथे ऍक्च्युअली ते. ठीक आहे, योगायोगाने नाहीये, नथिंग हॅपन्स बाय चान्स. प्रॉपर पण म्हणतात की योगायोगाने काहीच घटत नाही, जे काही होतंय ते त्याच्या जीवात्म्याच्या इच्छेमुळे होतंय. आणि वारंवार इथे सांगितलंय की जीवात्म्याच्या इच्छेमुळे जीवात्मा इथे या भौतिक प्रकृतीच्या संपर्कात आहे. काही असू शकतं जीवात्मा योगायोगाने आलेले, त्यामुळे इथे समोर बसलेले सगळे जीवात्मा योगायोगाने आले असतील. श्लोक क्रमांक 25. हरे कृष्ण प्रभूजी. बोला. दंडवत प्रणाम प्रभूजी. तुम्ही म्हटलात ना आता या प्रश्नात की हे सगळं भगवंतांच्या मर्जीने होतं किंवा काय, मग हे जे विधी लिखित असतं व सगळ्या गोष्टी होणाऱ्या, तर हे आपल्या पूर्व जन्माच्या कर्मांवर आधारित असतं का जे आपले चालू जे कर्म केलेले असतात त्याच्यावर अवलंबून असतं? आपल्या जीवनामध्ये जीवात्माचं सुख आणि दुःख अनुभव घेतो हा पूर्वजन्मांच्या कर्मानुसार, आणि त्याचबरोबर सध्याची जी त्याची इच्छा आहे त्या इच्छेनुसार त्याला प्राप्त होत. एखाद्या जीवात्म्याने, जसं प्रभुपाद उदाहरण देतात की जर फॅन चालू आहे, तर जर प्रभुपाद सांगतात की माझा मुलगा जवळ, तो ऐकायचा नाही, तो नेहमी फॅनच्या जवळ जात होता, बोट घालण्याचा प्रयत्न करायचा, आम्ही त्याला दूर करायचो. जेव्हा माझा एक मित्र माझ्या घरी आला त्याने सांगितलं की त्याला बोट घालू दे, फक्त फॅनचं बटन बंद कर. तर जीवात्म्याची ती इच्छा व्यक्त होते की फॅन मध्ये बोट घालायची, हे कुठेही जीवनामध्ये उलटी सुलटी काहीतरी बोट घालण्याची इच्छा निर्माण होते, आणि त्याच्यामुळे जीवात्मा जो आहे ती इच्छा व्यक्त करतो आणि त्या इच्छेनुसार त्याला त्रास होतो. पण त्याच्याबरोबरही अतिशय महत्त्वाचं समजण्याचं आहे की आपल्या पूर्वजन्मांची जी कर्म आहेत त्या कर्मानुसार जीवात्मा जो आहे हा सुख आणि दुःखाचा अनुभव घेत आहे. चालेल, थँक्यू प्रभू. हरे कृष्ण. हरे कृष्ण. काही जण परमात्म्याची अनुभूती आपल्या अंतरात ध्यानाद्वारे, इतर काही जण ज्ञानाच्या अनुशीलनेद्वारे, आणि अन्य काही जण निष्काम कर्माद्वारे करतात. तर एक आहे की आपण भगवंतांना भक्तीद्वारे जाणू शकतो. त्यासाठी प्रभुपादांनी काय सांगितलंय, श्रवण, जे ऑथॉरिटी आहेत, जे भगवंतांचे भक्त आहेत, जे उत्तम भक्त आहेत, त्यांच्याकडून ऐकणं, जे परंपरेमध्ये आहेत त्यांच्याकडून ऐकणं, त्याद्वारे व्यक्तीची भक्ती चालू होते. आणि भक्ती जी आहे, आपण याच्या आधी पाहिलं होतं की काय मेथड आहे ज्याच्याद्वारे आपण ज्ञान प्राप्त करू शकतो, ते भक्तीद्वारे. तर त्याच्या व्यतिरिक्तही काही आणखी वेगवेगळ्या पद्धती आहेत ज्याच्याद्वारे हे काही जण जे आहेत ते समजण्याचा प्रयत्न करतात. ते काय, तर काही जण जे आहेत हे निष्काम कर्माद्वारे, काही जण जे आहेत आपल्या अंतरात ध्यानाद्वारे म्हणजे ध्यानयोगाद्वारे, काही जण ज्ञानाच्या अनुशीलनाद्वारे म्हणजे ज्ञानयोगाद्वारे, आणि काही जण निष्काम कर्माद्वारे हे पद्धतीला समजू शकतात. श्लोक क्रमांक 26. अन्ये त्वेत्वं जानन्त श्रुत्वानेभ्य उपासते तेपि चातितरन्त्व मृत्युं श्रुती परायणः. असे इतरही आहेत जे आध्यात्मिक ज्ञानामध्ये जरी निष्णात नसले तरी इतरांकडून परमपुरुषा संबंधी ऐकून त्यांची उपासना करण्यास प्रारंभ करतात. प्रमाणित व्यक्तींकडून ऐकण्याच्या त्यांच्या प्रवृत्तीमुळे ते सुद्धा जन्ममृत्यूचा मार्ग पार करतात. इथे जो आहे हा भक्ती योगाचं वर्णन करण्यात आलेलं आहे. तर 4 योगाची विधी आहेत ज्याच्याद्वारे व्यक्ती भगवंतांचे हे ज्ञान जे आहे ते प्राप्त करू शकतो, समजू शकतो, भगवंतांना प्राप्त करू शकतो, तो मुक्त होऊ शकतो. त्याच्यासाठी सांगितले ध्यानयोग, ज्ञानयोग, निष्काम कर्मयोग. आणि त्यानंतर अतिशय महत्वाचं वेगळ्या श्लोकात भगवंत सांगतात की श्रवणाद्वारे म्हणजे भक्ती योगाद्वारे तो व्यक्ती जो आहे ही गोष्ट समजू शकतो. श्रवण जे आहे हे अतिशय महत्वाचं आहे. प्रभुपाद तात्पर्यामध्ये त्याचं खूप छान वर्णन करतात, आपण पाहूया जरा. या श्लोकामध्ये विशेष करून आध्यात्मिक समाजाला लागू होतो, कारण आधुनिक समाजाला लागू होतो, कारण आधुनिक समाजामध्ये आध्यात्मिक ज्ञानाचा जवळजवळ अभावच आहे. काही लोक नास्तिकवादी, अज्ञेयवादी किंवा तत्वज्ञानी असल्याचे प्रतीत होईल, परंतु वस्तुतः त्यांना तत्वज्ञानाचा मुळीच गंध नसतो. साधारण मनुष्याच्या बाबतीत सांगायचे तर तो पुण्यात्मा असेल तर श्रवणाद्वारे त्याला प्रगती करण्याची सुसंधी प्राप्त होते. हा श्रवणविधी अत्यंत महत्वपूर्ण आहे.
आधुनिक जगतामध्ये कृष्ण भावनेचा प्रसार केल्याने श्री चैतन्य महाप्रभूंनी श्रवण करण्यावर अधिक जोर दिला आहे. कारण जर सामान्य मनुष्याने अधिकारी व्यक्तीकडून केवळ श्रवण केले तर तो प्रगती करू शकतो. विशेष करून श्री चैतन्य महाप्रभू त्यांच्यानुसार त्याने हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे या दिव्य ध्वनीचे श्रवण करावे. म्हणून असे सांगण्यात आले आहे की लोकांनी आत्मसाक्षात्कारी व्यक्तीकडून श्रवण करून स्वतःचा लाभ करून घेतला पाहिजे. त्या योगे कर्माक्रमाने सर्व काही जाणण्यास समर्थ बनले पाहिजे. त्यानंतर निसंदेह भगवंतांची उपासना घडेल. श्री चैतन्य महाप्रभू म्हटले आहेत की या युगात मनुष्याने आपली नीत स्थिती बदलण्याची मुळीच आवश्यकता नाही, तर त्याने तर्काने परमसत्य जाणण्याचा आपला प्रयत्नांचा त्याग केला पाहिजे. आता सध्या रिसेंटली एका मुलाच्या संपर्कात मी आलो, त्याला खूप वाचन करायची सवय आणि बरेच काही काही तत्वज्ञानी आहेत वेगवेगळ्याचे. आता सध्याचे खूप फेमस तत्वज्ञानी आहेत आधुनिक जगतातले, त्यांची बरीच पुस्तकं वाचते आणि तो पूर्णपणे संभ्रमात आहे. कारण प्रत्येक जण वेगळं काहीतरी सांगतो. प्रत्येक जण आत्म्याबद्दल वेगळं सांगतो, परमात्म्याबद्दल वेगळं सांगतो. प्रत्येक जण जगात जीवनाच्या वेगवेगळ्या पद्धतींना वेगवेगळ्या पद्धतीने सांगतो. जेव्हा नंतर हळूहळू तो म्हणजे संपर्कात आला, भगवद्गीतेचं ज्ञान घ्यायला ग्रहण करायला सुरुवात केली, त्याने हळूहळू भक्तांचे लेक्चर्स वगैरे ऐकायला लागले, त्याचे जे संभ्रम आहेत ते दूर व्हायला लागले. तर श्रवणाचा पूर्णपणे इफेक्ट होतो. त्यामुळे श्रवणाला आपल्या जीवनामध्ये प्रामुख्य देणं गरजेचं आहे. नित्यम भागवत सेवया सांगितलं आहे. नित्य रूपात आपली भागवत सेवा होणं गरजेचं. आपण जर श्रवण करत नसेल तर आपल्यामध्ये विकार जास्त दिसणार आहे. जसं जसं आपण श्रवण करू तसे तसे आपले विकार दूर जातील हेही आपण पाहणार आहोत. त्यामुळे श्रवण हे अतिशय महत्वाचं. मग ते ब्रह्मचर्य असो नाही तर गृहस्थ असो, श्रवण हे अतिशय गरजेचं. आणि विशेष करून ब्रह्मचर्यांसाठी आपण जर पाहिलं, जर गृहस्थांचं काय कार्य आहे, ब्रह्मचर्यांचं काय कार्य आहे, चौथ्या अध्यायात आपण पाहिलं. ब्रह्मचर्यांचं यज्ञ काय आहे, गृहस्थांचं यज्ञ काय, गृहस्थांचं यज्ञ काय, दान करणे. त्याच्यामुळे ब्रह्मचर्याचं यज्ञ काय तर श्रवण करणे. कानाद्वारे गुरूंचे जे उपदेश आहे ते ऐकून तपस्या करणं हे ब्रह्मचर्याचं यज्ञ आहे. त्यामुळे विशेष करून आपल्या जीवनामध्ये हे जीवनाचं भक्तिमय जीवनाचं पालन करण्यासाठी, इंद्रिय निग्रह करण्यासाठी श्रवण हे अतिशय गरजेचं आणि भक्तिमय जीवनात प्रगती करते. त्यामुळे प्रभुपाद काय सांगतात की हळूहळू त्याला सर्व गोष्टींचा अनुभव येणार आहे आणि हळूहळू तो गोष्ट व्यक्ती जो आहे त्याची प्रगती होणार. त्यामुळे श्रवण हे अतिशय महत्वाचं आहे. श्रुत्वा ये नेभ्य उपासते. आणि जेव्हा तो श्रवण करायला सुरुवात करतो त्यानंतर भगवंतांप्रतीची श्रद्धा, भगवंतांप्रतीची उपासना करण्याची इच्छा, त्यांना प्रार्थना करण्याची इच्छा, या सर्व गोष्टी प्रकट होणार आहेत. श्रवणम केल्यानंतर व्यक्तीचं परिवर्तन कीर्तनात होणार आहे. कीर्तनाद्वारे स्वतःही तो भगवंतांचं भजन कीर्तन करणार आहे, नामजप करणार आहे आणि भगवंतांचं गुणगान करणार आहे. त्यानंतर श्रवणम कीर्तनम, विष्णू स्मरणम, पाद सेवनम, अर्चनम, वंदनम, साख्यानम ही उपासनाची वेगवेगळे जे प्रकार आहेत तो स्वतः अनुभव घेऊन तो आत्मनिवेदन पर्यंत पूर्णपणे पोहोचू शकतो. त्यामुळे श्रवण हे अतिशय महत्वाचं आहे. ठीक आहे, कोणाचा काही प्रश्न आहे आतापर्यंत चर्चेवर? ठीक आहे, आता आपण इथे विराम देऊयात. रात्री मी 1:30 वाजता आलोय हैदराबादवरून, थकलोय मी. त्यामुळे आज आपण इथे विराम देऊया. धन्यवाद. हरे कृष्ण. श्रील प्रभुपाद की जय. श्रीमद भगवद गीता की जय. हरे कृष्ण. धन्यवाद. पुढच्या रविवारी आपण 10:30 वाजता भेटणार आहोत. आज 11:15 वाजता, सॉरी आज 11:15 वाजता अटेंडन्स पूर्ण झाली ती. ज्या फक्त 11:15 नंतर आले नाही आहेत त्यांना आज ऍबसेंट, 11:15 नंतर आलेत त्यांना आज आपण ऍबसेंट मार्क केलेला आहे. हरे कृष्ण. आम्ही लवकर आलो होतो प्रभूजी. हो हो, आपण पुढच्या वेळेस तुमचे 5 मिनिटं वाचूयात.